महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन महाराज मंदिर चौकामध्ये असलेले गणपती सुपर स्पेशालिटी हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे आणि या हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल गवळी हे या भागामध्ये सुप्रसिद्ध आहेत। कारण कोरोना महामारीच्या काळामध्ये डॉक्टर अनिल गवळी यांनी केलेल्या कामगिरीला कधीच विसरणे शक्य नाही, म्हणून लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबाबत नेहमीच मोठा आदर आणि सन्मान आहे। डॉक्टर अनिल गवळी यांचा आजवरचा जीवन प्रवास हा देखील खूपच लक्षवेधी असा आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याकरिता न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर अनिल वैजनाथराव गवळी। मी छत्रपती संभाजीनगर इथे हृदयरोग तज्ञ म्हणून गेल्या 4 ते 5 वर्षापासून गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। मी मूळचा परळी वैजनाथ, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथे। माझे वडील वैजनाथराव गवळी हे MSCB म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन इथे इंजिनियर म्हणून कार्यरत होते व आई देवूबाई गवळी ही एक गृहिणी होती। या दोघांचे संस्कार, माझ्या आजी आजोबांचे संस्कार, माझ्या प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे संस्कार, माझ्या MBBSच्या शिक्षकांचे संस्कार, MD मेडिसिनमधील डॉक्टर भागवत यांचे संस्कार आणि वाचनातून मिळालेली प्रेरणा यामुळेच मी आज मानसिकरित्या सुदृढ आहे व समाजासाठी काहीतरी करून दाखवत आहे। आणि या सर्व प्रवासात मला माझ्या बायकोचा पण खूप चांगला सपोर्ट भेटला, वेळोवेळी तिचे मार्गदर्शन पण भेटले। मुलाखतीचं आयुष्य फार वेगळं आहे, कारण या मुलाखतीच्या आयुष्यामध्ये तीच माणसं आम्ही घेतो की जी माणसं अगदी काहीतरी करून दाखवतात, ज्याने काहीतरी करून दाखवलेलं असतं। मग त्यांचं क्षेत्र कोणतंही असो, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, कुठलंही असो, किंवा उद्योग असो, किंवा शेतीसुद्धा असो, की जी माणसं झगडतात, लढतात, जी माणसं येतात, पाहतात आणि सगळ्यांना जिंकतात, अशा लोकांची यशोगाथा असते, मुलाखत असते। अर्थातच मी बोलतोय छत्रपती संभाजीनगर येथील गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर अनिल गवळी यांच्याबद्दल। तसं पाहता त्यांचं बालपण हे गेलेलं आहे बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये। याच शहरामध्ये ते लहानाचे मोठे झाले, आईवडिलांचे चांगले संस्कार भेटले आणि असं म्हणतात की जगाच्या पाठीवर कोणतीही शाळा असू द्या, पण पहिली शाळा आईवडिलांची असते। ती शाळा तर चांगली असेल ना, कारण वडील हे हेडमास्टर असतात, मुख्याध्यापक असतात आणि आई बेस्ट टीचर असते, असिस्टंट टीचर असते। या दोघांची सांगड चांगली असेल तर मुलं नेहमी चांगलं बनतात। अगदी आईवडिलांच्या संस्कारातून एक उत्तम असे व्यक्ती बनलेले डॉक्टर अनिल गवळी यांची यशोगाथा आपल्याला आज पाहायची आहे। साहेब, मुलाखत या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून आज, नाही का? कारण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अगदी तुम्ही नावाजलेले डॉक्टर आहात, एक तुम्ही चांगली ओळख निर्माण केली आहे, परंतु आम्हाला विचारायचं की डॉक्टर साहेब घडले कसे? नमस्कार, मी डॉक्टर अनिल वैजनाथराव गवळी, हृदयरोग तज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। बालपणातच असताना आईवडील नेहमी सांगायचे की आपल्या आयुष्यातून काहीतरी समाजाला भेटलं पाहिजे, समाजाला दिलं पाहिजे, तरच आपण मोठे होऊ। या विचाराने मी शिकत गेलो आणि अभ्यास करत गेलो, जगातील गोष्टी बघत गेलो, लोकांच्या वेदना समजत गेल्या आणि यातूनच आपण डॉक्टर बनावं आणि समाजाला काहीतरी द्यावं आणि समाजाची सेवा करावी या उद्देशाने मी MBBSला जॉईन झालो। माझं MBBS छत्रपती संभाजीनगर इथून झाल्यानंतर MD मेडिसिनला ॲडमिशन घेतल्यानंतरच माझ्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र अटॅक आला आणि त्यातूनच मला हृदयरोग तज्ञ बनण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी त्यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यात मला यश सुद्धा भेटलं। जेव्हा मी हृदयरोग तज्ञ झालो तेव्हा 2017 साली छत्रपती संभाजीनगर इथे मी परत
प्रॅक्टिस करण्यासाठी आलो आणि कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये माझे चुलत काका एक्सपायर झाले. बेड न भेटल्याच्या अभावी, हॉस्पिटलच्या कमतरतेच्या अभावी कोविडच्या मृत्यूच्या विळख्यात ते अडकले आणि त्यातूनच आपण कोविड सेंटर सुरू करावं अशी मी ठाम निर्णय घेतला आणि त्यात मी 2021 मध्ये कोविड सेंटरची उभारणी केली आणि 1 वर्ष कोविड सेंटर चालवण्यानंतरच मी गणपती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची स्थापना केली आणि गणपती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची स्थापना केल्यानंतर इथे हृदयरोग तज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन, जनरल मेडिसिन, ICU, ऑपरेशन थिएटर असं सुसज्ज 50 बेडचं हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे सुरू करून अतिशय योग्य दरात इथिकल प्रॅक्टिस करून मी समाजाची सेवा करत करत स्वार्थ साधत परमार्थ पण साधत आहे. असं म्हणतात की जिथं या ठिकाणी जिंकणं अवघड आहे त्या ठिकाणी यावं, लढावं आणि जिंकावं. छत्रपती संभाजीनगर एका महानगरामध्ये आलात, स्थिरावलात आणि स्वतःच्या अगदी कौशल्यावर तुम्ही तर स्वतःचं नाव कमावलं असेल. थोडं आपण त्याला मागे जाऊया. आता मूळचं तुमचं कुटुंब कोल्हापूरकडं नाही का? हो. तर काय सांगाल नेमकं कोल्हापूरकडलं तुमचं कुटुंब परळी शहरामध्ये कसं आलं, काय नेमकं ते सांगा. 1977-78 साली वडिलांना थर्मल पॉवर स्टेशन परळी वैजनाथ इथे इंजिनियर म्हणून नोकरी लागली आणि आम्ही इकडे स्थिरावलो आणि त्यानंतर आमचा जन्म परळी वैजनाथ इथेच झाला आणि शिक्षण वगैरे सर्व परळी वैजनाथ, लातूर, त्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर मुंबई, त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर परदेशात काही छोट्या छोट्या फेलोशिप केल्या आणि नंतर शेवटी मराठवाड्यातच झाल्यानंतर मराठवाड्यातच राहून येथील लोकांची सेवा करायची असा निर्णय घेतला आणि छत्रपती संभाजीनगर इथे स्थिरावलो. बरं सर, परळी या शहरामध्ये तुमचं बालपण गेलं आहे नाही का? अगदी तिथल्या काही आठवणी सांगा आम्हाला. म्हणजे तुमचे वर्गमित्र असतील, शाळा असेल, इव्हन तुमचं अगदी मित्रातलं विश्व असेल ते सांगा सर. परळी वैजनाथ येथील बालपण हे अतिशय अल्लडपणात गेलं. खेळणं, खाणं, धिंगाणा करणं, आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणं, त्यांनी दिलेली शिकवण काटेकोरपणे पाळणं आणि दुसऱ्यांना त्रास न देणं, ह्या बेसिक गोष्टीवरती आयुष्य गेलं. मला तसा हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल खेळण्यात मला खूप इंटरेस्ट होता. मी ते खेळलो पण जिल्हास्तरीय लेवलवरती मी हॉकी खेळलो, व्हॉलीबॉल खेळलो. मित्रवर्ग बराच परळी वैजनाथ तिथे सेटल आहे. आणखीन सुद्धा आमचे गेट टुगेदर होतात, एकमेकांना भेटतो, बोलतो, त्या जुन्या आठवणी एकमेकांना सांगून हसतो, परत बालपणात जातो. परळी वैजनाथ म्हणजे अगदी प्रभू वैजनाथाची भूमी खरं नाही का? आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आपल्याला लहानाचा मोठा होता नाही का? कारण आपण जन्म कुठं घेतो नाही, कुठं वाढतो आपण, याला सुद्धा खूप महत्त्व आहे. अगदी परळीपासून अगदी काही अंतरावर तुमचा आजोळा आहे, जगताप कुटुंब नाही का? तर आजोळाकडे जेव्हा जायचा तुम्ही, अगदी दिवाळी असतील किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, काय कारण आपल्या गावापेक्षा आजोळचं जे गाव आहे ते अधिक आपलं प्रिय असतं. मामा असतील, आजोबा असतील, त्या आठवणी सांगा सर. परळी वैजनाथ पासून 20 किलोमीटर अंतरावरतीच माझं आजोळ होतं. आजोबांनी अतिशय लाडाने प्रेमाने वाढवलं आणि त्यांची पण शिकवण अशीच होती की तू समाजासाठी काहीतरी कर, मोठं बन, तू सुखी असशील तर मी सुखी असेल आणि समाज सुखी असेल तर तू सुखी असशील. हा एकमेव विचार त्यांनी मला दिलेला आहे आणि त्यांनी पण समाजाची भरपूर सेवा केली. काय नाव काय तुमच्या आजोबांचं? अप्पाराव जगताप. अप्पाराव जगताप म्हणजे त्या काळातले ते फार मोठे जमीनदार नाही का? हो. आणि त्याचबरोबर अगदी दानशूर सुद्धा. हो. अगदी समाजसेवा त्यांनी केली. तुम्ही त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला गाव म्हणजे आजोळा जायचं मामाच्या गावाला, मामाचं गाव प्रिय असतो, काय म्हणजे तिथल्या आठवणी, अगदी तिथले काही मित्र असतील तुमचे, तिथली केलेली मोज मजा असेल, काही प्रसंग सांगा मला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात किंवा दिवाळीच्या सुट्ट्यात गेल्यानंतर विदाऊट एनी आई वडिलांचं रिस्ट्रिक्शन खेळणे, आजोबांच्या प्रोटेक्शन खाली वागणे, विहिरीत तलावात भरपूर पोहणे, भरपूर खाणे, यातच कुटुंब गेलं. असं काही स्पेशल अगदी मजा होती. खूप म्हणजे खूप एन्जॉयबल किंवा मजेत गेलं लहानपण बालपण. की जसं पक्ष्यांचं जसं आयुष्य असतं तसंच मुलांचं आयुष्य असलं पाहिजे नाही का? कारण हल्ली मुलांच्या ताटामध्ये पिझ्झा आहे, बर्गर आहे, वाटेल तेव्हा अगदी आईस्क्रीम मिळतं,
कॅडबरी मिळतं, तुमच्या काळात ते नसेल कदाचित, परंतु आनंद खूप होता नाही का? आनंद खूप होता आणि स्पेशली पहिल्या वर्गापासूनच तुला IITचा इंजिनियर बनायचंय किंवा तुला CS बनायचंय किंवा तुला कलेक्टरच बनायचंय किंवा तुला डॉक्टरच बनायचं, असे काही इनिबिशन नव्हते. बालपण म्हणजे ते बालपण अल्लड असतं. मला कोणी सांगितलं नाही की तुला हे बनायचंय किंवा तुला ते बनायचंय, फक्त ते सांगत गेले की तुला असं करावं लागेल तसं करावं लागेल आणि मी त्यातूनच घडत गेलो आणि शेवटी या लेवलवरती आलो. आणि आणखीन पण मी या लेवलवरती आल्यानंतर आई वडिलांचे, आजी आजोबांचे आदर्श आणि माझ्या शिक्षकांचे आदर्श मी आणखीन पण लक्षात ठेवूनच माझी आयुष्याची वाटचाल सुरू ठेवतो. निश्चितच, कारण माणसाने पुढे खूप जावं पण मागे वळून पाहावं आणि ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला, ज्यांनी आपल्याला झेललं नाही, मी तर झेललं म्हणेल, त्या लोकांना आपण विसरायचं नसतं. जसं तुम्ही आजोबाबद्दल भरपूर बोललात तुमच्या, मला एक सांगायचं आहे की जसं तुम्ही उत्तम डॉक्टर आहात तसे उत्तम व्यक्ती आहात. कारण उत्तम डॉक्टर माणूस तेव्हाच होतो जेव्हा तो अभ्यास करतो आणि उत्तम व्यक्ती तेव्हाच होतो जेव्हा आई काहीतरी द्यायलेली असते, वडील काहीतरी द्यायलेले असतात आणि ते म्हणजे संस्काराची शिदोरी. तर आई वडिलांनी संस्काराची जी शिदोरी दिली तुम्हाला ती काय होती जे आजही घडतं? आजही आई वडिलांनी मला लहानपणापासूनच इतकं सांगितलं होतं की आयुष्यात कष्ट भरपूर करायचे, प्रामाणिक राहायचं आणि फक्त स्वार्थापोटी समाजासोबत रिलेशन नाही जोडायचे. स्वार्थ तर परमार्थ केल्यानंतर स्वार्थ तर भेटतोच. फक्त लोकांची सेवा करायची, त्यातून तुला सुद्धा देव भरपूर देईल आणि आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत आयुष्यभर आहेत. हीच आई वडिलांनी मला दिलेली शिदोरी. म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रामाणिक राहणं, कष्ट करणं, समाजाला काहीतरी आपल्याकडनं लाभ व्हावा, ह्या थोडक्यात मला आई वडिलांनी दिलेली शिदोरी. बऱ्याच वेळेला मुलं असं म्हटलं की देवाघरची फुलं, हो, परंतु या मुलामध्ये कॅटेगरी असते, अगदी मितभाषी, खोडकर नाही का, आज्ञाधारक. तसं तुमची कॅटेगरी काय होती नेमकी? मी खोडकर होतो आणि मितभाषी होतो. असं काय? हो, खोडकर आणि मितभाषी होतो. मी लहान असताना खूप लोकांना त्रास दिला. म्हणजे अक्षरशः दिवाळीत कुणी जात असेल तर तो जाताना चिखलात बॉम्ब लावणे, त्याच्या अंगावरती चिखल उडवणे. आणि आज पण माझ्या बालपणातील जे लोकांनी मला पाहतात त्यांना विश्वास बसत नाही की मी डॉक्टर झालोय आणि त्यातले त्यात मी हृदयरोग तज्ञ होऊन छत्रपती संभाजीनगर इथे प्रॅक्टिस करतोय. लोकांचं हृदय जिंकता आलं की माणूस हृदयरोग तज्ञ होतो नाही का? हो, म्हणता येईल असं. सर, खोड्या जेव्हा करतो आपण तेव्हा आई वडिलांकडून शिक्षाही होते. हो, तुम्हाला शिक्षा व्हायची, गुन्हे माफ व्हायचे? नाही, शिक्षा व्हायची. कधी आई माफ करायची, त्यावेळेस वडील रागवायचे. जेव्हा वडील रागवायचे तेव्हा आई माफ करायची. त्या दोघांनी संतुलन तितकं मेंटेन केलं होतं माझ्या बाबतीत. आई वडिलांचं असं न्यायालय असतं की ज्या न्यायालयामध्ये आपण किती गुन्हे करावे ते गुन्हे माफ होतात. फक्त अपेक्षा एवढीच असते की आपलं मूल बिघडू नये आणि ते चांगलं. सर, शालेय जीवनामध्ये म्हणजे अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा खेळ असेल, तुमचा कल किंवा अभ्यास असेल, तुमचा कल नेमका कुठं होता नेमका? म्हणजे खेळ मैदानावर होता का वर्गात होता जास्त? माझा लहानपणीचा 8वी 9वी पर्यंतचा कल माझा मैदानावरतीच होता. म्हणजे शाळेत हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल हे सर्व खेळ मी उत्तमरित्या खेळायचो. इव्हन मी बास्केटबॉल सुद्धा उत्तमरित्या खेळायचो. याच्या व्यतिरिक्त वाचन असेल किंवा पाहणे, ऐकणे असेल, यापैकी कुठलं आपलं ऑप्शन? माझं वाचन हे एक आणखीन आवडीचा विषय आहे. मी भरपूर बऱ्यापैकी वाचन करतो. वाचनाची सुरुवात केव्हा झाली? म्हणजे काय काय वाचलं आतापर्यंत सांगा. मी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे साहित्य बऱ्यापैकी वाचले. तुकाराम महाराजांबद्दल बरंच वाचलं, ओशोबद्दल बरंच वाचलं आणि त्यानंतर मग माझ्या विषयाचं तर वाचन मी भरपूर केलंच. आता सध्या बिझनेस रिलेटेड गोष्टी थोड्याफार वाचतो. काही गोष्टी जे मला एखादा विषय आवडतो त्या विषयाचा मी सखोल अभ्यास करतो. आता बऱ्यापैकी यूट्यूब, बऱ्यापैकी पॉडकास्ट हे पण चॅनल अवेलेबल आहेत. त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी मला आवडतात किंवा ज्या गोष्टीतून मला नवीन काहीतरी शिकण्यासारखं भेटतं त्या गोष्टी मी वाचतो. आता रिसेंटली मी सायकोलॉजीची पण MA सायकोलॉजी डिग्री बाबासाहेब आंबेडकर या युनिव्हर्सिटीतून घेतलेली आहे. तर मला वाचनाची आवड आहे. म्हणून डॉक्टर साहेब, माणसाने काय कमवावं असं बऱ्याच वेळेला चर्चा होते. तसं मी तुम्हाला विचारतो की आई वडिलांनी तुम्हाला काय शिकवलं, तुम्ही काय कमवलं पाहिजे? एक असं म्हणतात की तुम्ही जितकं समाजाला द्याल त्याच्या डबल तुम्हाला समाज देतो.
मग तुम्ही ते कोणत्याही रूपात द्या. समाजाचा तुम्ही तिरस्कार कराल तर समाज तुमचा डबल तिरस्कार करेल. तुम्ही समाजाची सेवा कराल तर समाज तुम्हाला तितक्याच रूपात तुमच्या मनासारख्या गोष्टी रिटर्न करेल. हे माझ्या मनावरती लहानपणापासून बिंबवलेलं आहे. त्यामुळे मी थोडाफार कधी चिडत असेल, पण बेसिकली माझ्या मनात कुणाबद्दल तिरस्कार नाही. आणखीन ज्यांनी माझं नुकसान केलं त्याच्याबद्दलही मी कधी मनाबद्दल तिरस्कार ठेवत नाही. आणि जितकं मला शक्य होतं तितकं मी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या रूपात समाज सुद्धा मला भरपूर काही रिटर्नमध्ये किंवा त्याच्या बदल्यात देतो. हे माझं बेसिक म्हणजे काय म्हणतात, एक बेसिक जगण्याची थीम असते प्रत्येकाची. माझी ही थीम आहे की समाजाची सेवा तुम्ही करा, त्या बदल्यात समाज तुम्हाला डबल देईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल आपण बरंचसं वाचन केलं आहे. आणि असं म्हणतात की हे सगळं वाचन केल्यानंतर खऱ्या ऊर्जा मिळतात, पावर येतात. कारण आपल्या समोर आदर्श कोण आहेत हे खूप महत्वाचं असतं. साहेब, अगदी शालेय जीवनामध्ये असताना उल्लेख केला की वाचायला आवडायचं, खेळायला पण आवडायचं आणि अभ्यास सुद्धा आवडायचा. तर तुमच्या त्या काळामध्ये तुमच्यासमोर कोण आयडल होते, आदर्श होते? बेसिकली लहानपणात मी ग्राउंडवरती जास्त वेळ घालायचो. त्यामुळे त्या काळात खेळाडू म्हणजे विशेषतः हॉकीमधील ध्यानचंद, फुटबॉलमधील डिएगो मॅराडोना किंवा पेले यांच्याबद्दल थोडंफार वाचन, विशेषतः ध्यानचंद यांच्या पुस्तकांबद्दलचं वाचन, त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, कसे लोकांनी त्यांना आरोप केले, कसे त्यांनी ते आरोप खोडून काढले, याचा मी जास्त अभ्यास केला. पण जसं जसं कळायला लागलं किंवा जसं जसं मॅच्युरिटी येत गेली त्याच्यानंतर मग मी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांचे साहित्य वाचत गेलो. आणि त्यातनं पण बऱ्याच गोष्टी अशा कळल्या की समाज हा घटक तुमच्या आयुष्यात खूप मोठा आहे. महाराजांची गडण का झाली? कारण समाजावरती होणारा अन्याय त्यावेळेच्या जमीनदार लोकांकडनं, त्यावेळेसच्या सावकारांकडनं, त्यावेळेसच्या बाहेरील आक्रमण करणाऱ्या लोकांकडनं जो समाजावरती अन्याय होत होता त्यातूनच त्यांची निर्मिती झाली व त्यांनी हे सर्व महाराष्ट्र राज्य निर्माण केलं. त्यातूनच मी समाजासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं व थोड्याफार प्रमाणात त्यात मी यशस्वी पण होत आहे. समाज पण मला तितक्याच प्रमाणात देत आहे. बस. निश्चितपणे या ठिकाणी आपण अनेक गोष्टी वाचल्या आणि त्या वाचनातून प्रेरणा घेतली. चांगलं व्हावं असं वाटलं, कारण वाचेल तोच वाचेल. वाचायचं असेल भविष्यामध्ये तर वाचावं लागेल. तुम्ही अनेक गोष्टी वाचल्या आणि आज इथपर्यंत आलेला आहात. अगदी फुटबॉल तुम्हाला आवडायचं नाही का? आणि त्या ज्याला खेळाची आवड असते त्याच्यासमोर अगदी किंतु परंतु असतो की काय करावं. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण फुटबॉलमध्ये करिअर करावं? असं तुम्हाला वाटलं करिअर फुटबॉलमध्ये करावं, हॉकीमध्ये करावं वाटलं, फुटबॉलमध्ये करावं वाटलं, व्हॉलीबॉलमध्ये करावं वाटलं. परंतु घरी जमीन भरपूर होती, परंतु असं खूप सारं काही संपत्ती म्हणता येईल तशी संपत्ती नव्हती. मग आई वडिलांनी सांगितलं आता खेळ बंद झाला, थोडं अभ्यासाकडे पण लक्ष द्यावं, आपण काहीतरी करावं. या असं आई वडिलांनी बरंच समजून सांगितलं. आणि त्यावेळेस मी 8वी 9वी पासून ठरवलं की ठीक आहे, आपण फुटबॉल तर भरपूर खेळलो, आयुष्याचे 15-16 वर्ष खेळ खेळलो, आता थोडं अभ्यासाकडे होऊया. आणि शिक्षक पण सुदैवाने शिक्षक पण त्यावेळेस खूप चांगले भेटले. त्यांनी खूप घडवलं, त्यांनी योग्य वेळी गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच अभ्यासाची आवड निर्माण झाली. आणि 10वीत चांगल्यापैकी मार्क्स घेतल्यामुळे छत्रपती शाहू कॉलेज लातूर इथे पण मला ऍडमिशन भेटलं. आणि त्यातून मग सर्व घडण होत गेली, मी करत गेलो, माझं होत गेलं. मला असं वाटतं की जो चांगलं करतो त्याच्या बाबतीत नेहमी चांगलं घडतं. तुमच्या कदाचित आजोबाची असेल किंवा आई वडिलांची पुण्य असेल म्हणून तुम्हाला इथपर्यंत प्रवास करता आला असेल. सर, वैद्यकीय शिक्षण नाही का, म्हणजे आपण डॉक्टर व्हायचं आहे हे केव्हा क्लिक झालं नाही? म्हणजे कधी असं वाटलं की अरे आपण हे करू शकतो बुवा? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे फक्त काय, वैद्यकीय शिक्षणात MBBS ला मी हे बाय चान्स आलो. माझा मित्र होता, त्याचे मामा जळगाव इथे एक मोठे फिजिशियन म्हणजेच MD मेडिसिन होते. ते नेहमी येऊन त्याला गायडन्स करायचे की तुला पण डॉक्टर झाला पाहिजे, माझं हॉस्पिटल कोण सांभाळणार, असं वगैरे त्याला गायडन्स करायचे. मी पण कदाचित त्याच्यासोबत त्या विचाराने मी पण अभ्यास करत गेलो. आणि मग 12वीच्या एक्झाममध्ये चांगले मार्क भेटले, MBBS ला ऍडमिशन भेटून गेलं. इथपर्यंतचा प्रवास हा ठरून नाही झालेला. पण MBBS झाल्यानंतरच्या सर्व गोष्टी मी निश्चयाने ठरवून
मेहनतीने केलेल्या आहेत. की संगत कशी आहे याच्यावर हो. डिपेंड आहे. मित्राचे ते मामा यायचे नाही हो, का? हो. की तुला माझं हॉस्पिटल सांभाळायचं आहे, तुला हो. डॉक्टर व्हायचं आहे. हो. पण तुमच्याकडे तर ना कोणाचा सपोर्ट होता, म्हणजे कोणाकडे डॉक्टर नव्हता असं हो, हो. की तुला हॉस्पिटल सांभाळायचं, म्हणजे रेडीमेड काही नव्हतं काहीच असं नव्हतं. उभा उभा करायचं. करायचं. आणि तरी तुम्ही या ठिकाणी डलमगला नाहीत, लढला, अभ्यास केला आणि MBBS पूर्ण सुद्धा केलं. सर, वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणं इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला आपल्याला प्रॅक्टिस करायची असते त्यावेळेला आपल्यासमोर आपली गावं असतात पुढं, नाही का? तर मग छत्रपती संभाजीनगर का निवडावं असं वाटतं? काय कारण ठरलं असं? म्हणजे परळी, बीड, हो. अंबाजोगाई शहर जवळ असताना छत्रपती संभाजीनगर निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे काय की इथून परळी, बीड, लातूर, नांदेड, परभणी येथील सर्व पेशंट इथे इझिली येऊ शकतात. रोड, रेल्वे या सर्वांचं नेटवर्क छत्रपती संभाजीनगरला छान आहे आणि मी इथून सर्वांपर्यंत लवकर पोहोचू शकेल, हा एकमेव उद्देश होता. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊन आता किती वर्ष झाले नेमके आणि कशा प्रकारे इथं म्हणजे उभारणी करतात? मी 2017-18 साली छत्रपती संभाजीनगर इथे आलो, परंतु जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी शिर्डीला आत्मा मालिक हॉस्पिटलला जॉईन होतो. सुरुवातीचे 1 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये येऊन थोडे मोठे हॉस्पिटल जॉईन केले सुरुवातीचे 1-2 वर्ष आणि 2021 मध्ये मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिस सुरू करताना मी सर्वप्रथम एक छोटंसं OPD बेसिसवरती क्लिनिक सुरू केलं, परंतु माझ्या दुर्दैवाने कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये माझ्या हॉस्पिटलचं इनॉग्रेशन करायचं आणि त्याच्या सेकंड डे पासूनच कोविडचा हा म्हणजे तो बंद लागला. कोविडमुळे सर्व मार्केट किंवा सर्व गव्हर्नमेंटने बंद करून टाकले. नंतर ते हॉस्पिटल केव्हा सुरू झालं, 1 वर्ष असाच टाइमपास झाला आणि कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये माझ्यासोबत किंवा माझ्या चुलत काकांसोबत जी घडलेली दुर्दैवी घटना होती त्याच्या प्रेरणेतनं मी गणपती कोविड सेंटरची निर्मिती केली व त्याचेच रूपांतर मी गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करून. अशी एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की कावळा बसणे आणि फांदी तुटणे. हो. तुम्ही हॉस्पिटल सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन सुरू झालं. म्हणजे असं वाटलं नाही का की आपण परत गेलं पाहिजे, आता काय नेमकं करावं आहे असं, म्हणजे तुमच्यासमोर अनेक क्वेश्चन मार्क तयार झाले असतील. हो. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? जेव्हा मी OPD टाकली किंवा क्लिनिक सुरू केलं आणि कोविडची फर्स्ट वेव्ह लागली त्यावेळेस वाईट तर वाटलं की मी OPD टाकली, परंतु सगळीकडे आता बंद झालाय, कर्फ्यू लागलाय. परंतु यातनं मला असं वाटलं की बाबा याच वेळेस जर माझं मोठं हॉस्पिटल असलं असतं तर मी बऱ्याच रुग्णांची सेवा करू शकलो असतो. मी यातनं एक गोष्ट ही ठरवली आणि त्या काळात फर्स्ट वेव्हला तर मला हॉस्पिटल टाकणं उभारणं शक्य झालं नाही, कारण तितक्या हार्डली ह्या गोष्टी झाल्या पण नसत्या. परंतु दुर्दैवाने परत कोविडची सेकंड वेव्ह आली व यावेळेस मी ठरवलं की ही वेव्ह आपण लोकांची सेवा केली पाहिजे. त्यावेळेस मी हॉस्पिटल टाकलं. जवळपास 250 ते 300 पेशंट माझ्याकडे ऍडमिट होऊन बऱ्यापैकी रिकव्हर होऊन गेले. कोविड सेंटर उभा केलं. सुरुवातीला मी 2021 मध्ये कोविड सेंटरची उभारणी केली सेकंड वेव्ह मध्ये आणि कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर 200 ते 300 पेशंट दुरुस्त होऊन गेल्यानंतर जेव्हा कोविड संपला तेव्हा त्या कोविड सेंटरचं रूपांतर मी गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलं. कोविडचा काळ म्हणजे अगदी भयंकर काळ आहे. हो. आणि कोविड सेंटर आपण उभा केलं. मला असं वाटतं की त्या काळामध्ये डॉक्टर नाही का किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी माणसं काम करतात ती सगळी माणसं देवासारखीच होती. त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, कुटुंबाचा विचार नाही केला, स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, परंतु तमाम लोकांची सेवा केली. कोविडचा जो काळ आहे जी आपण जी सेवा केली सर्व लोकांची ती अनुभव आम्हाला सांगायचं. म्हणजे विशेषतः कोविडच्या पहिल्या वेळेमध्ये मला स्वतःलाच कोविड झाला. मी सुद्धा 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. दुर्दैवाने निमोनिया वगैरे असं काहीही नव्हतं. जेव्हा सेकंड वेव्ह सुरू झाली ना, अक्षरशः त्या दिवशी दिवसातून 20-20 फोन हॉस्पिटल असे यायचे का साहेब पेशंट आमचा ॲम्ब्युलन्समध्ये आहे, आम्ही फरशीवर झोपू, कुठे ऑक्सिजनचं एखादी नळी जरी भेटली तर आमचा पेशंट वाचेल. परत दुसरा फोन असायचा की माझी आई अशी आहे. दुसरा फोन यायचा की बाबा माझा मुलगा फक्त हा 20 वर्षाचा आहे. त्याला अशी अक्षरशः मन व्यथित होऊन जायचं की आपल्याहून इतक्या लोकांना सेवा करत नाही. बऱ्याच वेळेस असं झालं की पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्येच फिरत राहिला आणि शेवटी त्याचा मृत्यू त्या ॲम्ब्युलन्समध्येच झाला. फक्त बेड किंवा
तितकं आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्याचा ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला. असे बरेच किस्से आहेत की आपण आत्ता जरी ते आठवले तर आपल्याला त्या वेदना होतात. मला असं वाटतं की त्या काळामध्ये केलेली प्रामाणिकपणे सेवा नाही का, त्या सेवेचं फळ आज आहे आपल्याला. कारण असं म्हणतात की सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड. लोकांची सेवा करत राहा, देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. खरं तर उभा राहतो आणि तो देतो पण तुम्हाला. गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करणं एवढं सोपं नव्हतं. खरं तर काय प्रेरणा नेमकी? म्हणजे सर्वप्रथम मला काही बॅकग्राऊंड नव्हता, पैशाचा खूप मोठा डोंगर पाठीमागे नव्हता. फक्त काय होतं की स्वतःचं मनाचा निश्चय, आई वडिलांचे, शिक्षकांचे, आजी आजोबांचे आशीर्वाद आणि माझी मेहनत या गोष्टीवरती मला विश्वास होता. आणि मी काही चूक करणार नाही त्याच्यामुळे मला देव किंवा समाज माझ्यासोबत काही वाईट करणार नाही. ह्या 4-5 गोष्टी माझ्या लक्षात होत्या आणि त्याच्यावरती मी करत राहिलो. अडचणी बऱ्याच आल्या, कधी काही पेमेंट काढायला पैसे नसायचे, हॉस्पिटलचं रेंट द्यायला पैसे नसायचे, पण आडून थांबण्याची गरज आतापर्यंत कुठे आली नाही. सर्व सुरळीत सुरू आहे. बरेच पेशंट नीट होऊन जातात. जवळपास मी माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये 10 ते 12,000 अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केलेल्या आहेत. बरेच पेसमेकर केलेले आहेत. बरेच पेशंट हृदयविकाराचे बरेच पेशंट नीट होऊन जातात. तेव्हा खरंच मनाला ते सुख जाणवतं व पूर्वी केलेल्या श्रमाचं कुठेतरी फळ झालं आणि झालेला त्रास विसरून जातो माणूस. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत कर, नाही का? मला असं वाटतं की एखाद्याचं आपल्याला चांगलं करता येत नसेल तर वाईट करून नक्कीच. तुम्ही मात्र पहिल्यापासूनच चांगलं करत गेलात. ती संधी तुम्हाला ईश्वराने दिली खरं तर, नाही का? आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये अगदी कमी दिवसामध्ये स्वतःचं नाव कमावलं तुम्ही. कोविडच्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण लोकांची सेवा केली. आणि हे सगळं तुमचे गावाकडेचे म्हणजे आई वडील नाही का, सगळे अगदी नातेवाईक पाहत होते की आपल्या घरातला नाही का की एक मुलगा जो की कोविड योद्धा म्हणून काम करतोय. काय त्यावेळेला त्या भावना होत्या? काही नाही, ते फक्त फोन करायचे, त्यांच्या डोळ्यात अश्रू असायचे, काळजी घे, बस इतकंच बोलायचं. घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं, कोणी कोणाला अक्षर स्पर्श करत नव्हतं. अगदी माणसांची भीती वाटत होती. आणि तशा वेळेला काही आपल्यासाठी देव माणसांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटत होती. मला असं वाटतं की तुमच्या या कार्याला जितके आम्ही गुण द्यावे तेवढे कमीच करतो. आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो सर. निश्चितपणे कुठलाही प्रवास हा एकट्याने होत नाही. त्याला अनेक माणसांची दुआ असते, आशीर्वाद असतात, सपोर्ट असतो. मी तुम्हाला विचारतो की हा जो इथपर्यंत प्रवास झाला, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? या विषयाचं पूर्ण श्रेय मी माझे शिक्षक, माझे आई वडील, माझे आजोबा आणि समाजाला देऊ इच्छितो. मी तर त्यातलं माध्यम आहे की फक्त मी करतोय आणि माझ्या मनात ही प्रेरणा भरणारे लोक यांना सुद्धा मी त्याचं श्रेय देऊ इच्छितो. मैं वहाँ जाना चाहता हूँ जहाँ अंधेरा है और अंधेरे में मैं उजाला लाना चाहता हूँ. कारण जिथं अंधार आहे तिथं उजेड आणावा, जिथं गरज आहे तिथं न बोलवता धावून जावं. आणि मग वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहून डॉक्टराचं नेमकं कर्तव्य काय असतं तर लोकांचे जीव वाचवणे. लोकांचे जीव वाचवले की लोक जीवाला जीव देतात. कारण एखाद्याचा जेव्हा आपण जीव वाचवतो तेव्हा वाचलेला जीव आपल्याला या ठिकाणी दुवा देतो. डॉक्टर दवा देतात पण पेशंट वाचल्यानंतर तो दुवा देतो. आणि ही दुवा मला असं वाटतं की लाखो रुपयापेक्षा सुद्धा बहुमूल्य आहे. डॉक्टर साहेब, एक शेवटी विचारावं वाटतं की या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक लहानसं रोपटं आपण लावलं आहे. भविष्यामध्ये हे रोपटं खूप मोठं होणार आहे. कारण एवढेसे रोपं लावली याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. तर भविष्यातली आपली काय प्लॅनिंग आहे, काय धोरण आहे पुढे ते सांगा. भविष्यात गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं रूपांतर एका ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये करून समाजातील गोरगरीब लोकांना विनामूल्य किंवा कमीत कमी पैशात योग्य प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध करून देणं आणि समाजाची सेवा करणं हे माझं आणि गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांचं, कर्मचाऱ्यांचं उद्दिष्ट आहे. तुम्ही बाबा एक उल्लेख केला की तुम्हाला ट्रस्ट करायचं भविष्यामध्ये. काय ती ट्रस्टची संकल्पना कशी नाही? ट्रस्टची संकल्पना म्हणजे काय, आता समाजात आपण पाहतो ना, बरेच आमच्या सुद्धा हॉस्पिटलला बरेच पेशंट असे येतात की त्यांच्याकडं
किंबहुना हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी पैसे नसतात. हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी पैसे असतील तर औषध गोळ्या आणण्यासाठी पैसे नसतात. औषध गोळ्या आणण्यासाठी पैसे खर्च केले तर आपल्याला नाश्ता करायला भेटणार नाही, 2 वेळेचा चहा प्यायचा नाही. अशा गोष्टी बऱ्याच आपण पाहतो व त्यातनं मनाला खूप जास्त त्रास होतो, दुःख होतं. तर या सर्व गोष्टीतून आपण काहीतरी आपल्या परीने मार्ग काढावा, म्हणजे ट्रस्ट बनवायची आणि त्यातून कमीत कमी पैशामध्ये किंवा जिथे शक्य तिथं विनामूल्य पैशामध्ये रुग्णांची, समाजाची सेवा करायची. बऱ्याच शासकीय योजना ज्या आहेत त्याच्यामधून गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी शासकीय योजना राबवून बऱ्यापैकी आजारांवरती फ्री ट्रीटमेंट केलेली आहे व त्या योजना त्या ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये राबवून समाजाची सेवा करायची, हे उद्दिष्ट आहे. समाजातली कुठलीही व्यक्ती असेल जेव्हा ती हॉस्पिटलला येते तेव्हा ती काही हौशेने येत नाही, तर काही ते दुखणं असतं, आजार असतो, बेजारी असते. आणि मग हे दुखणं दूर कोण करतं तर देवदूत म्हणजेच डॉक्टर. आणि आपली भूमिका काय आहे हे डॉक्टर गवळी यांना अगदी बरोबर माहीत आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे कुठे आपल्याला माहिती आहे? गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिक नगर रोड, SBI बँकच्या समोर छत्रपती संभाजीनगर. निश्चितपणे या ठिकाणी हे सुरू असलेलं हॉस्पिटल भविष्यामध्ये फार मोठं होणार आहे. मोठं या अर्थाने म्हटलं मी की लोकांची जास्तीत जास्त सेवा करणार आहे. कारण ज्या लोकांपर्यंत जायचं आहे आपल्याला, ज्या लोकांना खरी गरज आहे आपली, अशा लोकांपर्यंत जायचं, त्यांचे प्राण वाचवायचे, त्यांची सेवा करायची. कारण सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड हे ब्रीथ अति ओरी बाळगून डॉक्टर अनिल वैजनाथ गवळी आतापर्यंत कार्य करत आलेले आहेत आणि पुढेही करणार आहेत. डॉक्टर साहेब, तुम्हाला पुढचं आयुष्य खूप चांगलं जावं, सुखाचं जावं आणि आपण खूप मोठं आणखी काम करावं यासाठी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच सन्माननीय डॉक्टर अनिल वैजनाथ गवळी यांच्याशी साधलेला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.